पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या एकत्र सभेवरून संजय राऊतांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलंय। निवडणुकीनंतर सुपारीची दुकानं बंद होतील असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। तसंच महाविकास आघाडीची सभा होऊ नये म्हणून पंतप्रधान मोदी आणि सुपारीबाजांना बोलवण्यात आलंय अशीही टीका संजय राऊतांनी केली आहे। दरम्यान 4 जून नंतर संजय राऊत संपादक सोडा कारकून सुद्धा राहणार नसल्याचा पलटवार संदीप देशपांडेंनी केलाय। या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले काही दुकानं बंद होणार आहेत। किमान 3-4 दुकानं सुपारीची, बरं का, 3-4 सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होने वाले हैं। वापस वो शॉप नहीं चलेंगे। पण फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं, काही सुपारीवाल्यांना बोलवण्यात आलं। हा सत्तेचा गैरवापर आहे, पण ठीक आहे, बीकेसी मध्ये सभा होईल आणि सभा मोठी होईल। ज्या दिवशीपासून राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हापासून संजय राऊत हे पिसाळलेले आहेत आणि त्यामुळे ते वाटेल ती वक्तव्य करतायत। मी तुम्हाला दुसरं भवितव्य सांगतो। 4 जून नंतर ज्या संजय राऊतांनी शरद पवार साहेबांकडून सुपारी घेतली आहे उबाटा संपवायची, ते संजय राऊत संपादकच काय पण कारकून म्हणून पण त्यांची नोकरी शिल्लक राहणार नाही आहे। हे 4 जून नंतर तुम्ही लक्षात ठेवा।